त्यामुळे माझी तुम्हाला कृपया करून विनंती असेल की दुसऱ्यांना जेव्हा तुम्ही पॉलिटिकल पॉलिटिकल म्हणता तेव्हा आपण स्वतः जरांगे पाटील यांच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर नमो बुद्धाय, बुद्धम शरणम या गोष्टी करायच्या वार्ता करत नका जाऊ. आताच प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं, मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं, ते म्हणजे न्यायाधीश गवईंचं. सीजेआयच्या विषयावर जो सुजातदादांनी ज्या पद्धतीने आक्रमण केलं किंवा ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केली या भारताच्या संविधानाने, हे आंबेडकर म्हणून त्यांना तुम्ही बोलताय किंवा सुजात म्हणून त्यांना तुम्ही बोलताय, पण भारताच्या संविधानाने भारताच्या प्रधानाला जेवढे राईट्स दिले आहेत तेवढेच राईट्स या भारतातल्या एखाद्या सफाई काम करणाऱ्या कामगाराला सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला पहिल्या फळीपासून शेवटच्या फळीपर्यंत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण मुद्दा समजून घ्या. त्यांच्या आई म्हटले असतील की बाबासाहेबांमुळे ते ठिकाणी पोचले, ते महत्वाचे आहे. त्यांच्या आईंनी एक भावनिकून वक्तव्य केलं, पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत, हे तितकंच सत्य. आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय. आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा, वर्गीकरणाचा कायदा, सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एससीच्या आरक्षणामध्ये आणून एससी आरक्षणाचा पातळीकडे सुरुवात या न्यायाधीशांनी केली. म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत, माणूस विचारणारी आंबेडकरवादी असला पाहिजे, मगच फरक पडतो. भारत के सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ऑफ इंडिया बने भारत के पहले बुद्धिस्ट व्यक्ति जस्टिस बी आर गवई, इनकी नियुक्ति पर मैं अंबेडकर परिवार की ओर से और द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया की ओर से मैं जस्टिस बी आर गवई इनको बहुत बहुत बधाई देता हूं। ये बात मैं पब्लिकली इसलिए ये लाइव करके इसलिए कह रहा हूं क्योंकि महाराष्ट्र में एक विवाद छिड़ गया है। हमारे किसी परिवार के व्यक्ति ने पब्लिकली स्पीच में ये कह दिया है कि जस्टिस बी आर गवई या ये धर्म से अगर बौद्ध है लेकिन फिर भी वो अंबेडकराइट नहीं है, इसलिए उनको बधाई नहीं, हम बौद्धों ने नहीं देनी चाहिए, या बौद्धों ने वो केवल बौद्ध है इसलिए उनके पीछे नहीं जाना चाहिए, ऐसी कुछ अभद्र टिप्पणी उनके स्पीच में की है। और इसलिए मुझे आज ये लाइव आकर इस बात का खंडन करने पर मैं मजबूर हो गया हूं, क्योंकि लोगों में ये मैसेज जा रहा है कि अंबेडकर परिवार ये जस्टिस बी आर गवई इनके चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनने पर खुश नहीं है। तो ऐसी बात नहीं है। जिन्होंने ये टिप्पणी दी है उनकी और गवई फैमिली की जो पॉलिटिकल द्वंद है वो इस वजह से उन्होंने वो शायद दी होगी। जस्टिस बी आर गवई ये बौद्धों के पहले चीफ जस्टिस ऑफ इंडिया बने, इसके लिए भारत के ही नहीं विश्व के सभी अंबेडकराइट लोगों में, बौद्धों में खुशी की लहर है। और अंबेडकर परिवार भी, हम भी उनके इस नियुक्ति पे खुश है कि हमारा एक व्यक्ति, बौद्धों का एक व्यक्ति, ये बात मैं हमेशा अपने स्पीच में कहता रहता हूं कि बाबा साहब अंबेडकर जी के केवल संविधान की वजह से नहीं, तो बाबा साहब के बौद्ध धर्म के नक्शे कदम पर चलते हुए ही आज एक व्यक्ति बौद्ध हुआ है। और मैं इंडियन मीडिया का, गोदी मीडिया का पहली बार मुझे स्वागत करना पड़ रहा है कि पहली बार उन्होंने हमारी पहचान ये दलित न बताते हुए सारे मीडिया ने यही बताया कि बौद्धों का पहला चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट पे विराजमान हुआ है। या जय भीम, जय संविधान. मी राहुल गायकवाड, वंचित बहुजन आघाडी, सेक्रेटरी, इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट्स. आजच मी एक व्हिडिओ पाहिला राजरत्न साहेबांचा. त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. मी असं म्हणेल, ते डॉक्टरेट आहेत, त्यांची रिसर्च म्हणजे जगावेगळी, त्यांचा मान राखलाच पाहिजे. माननीय सीजीआय साहेब यांची निवड झाली आणि
त्यांचं असं स्टेटमेंट होतं, म्हणजेच राजरत्न साहेबांचं, की गोदी मीडियाचा मी म्हणे आभार आहे. गोदी मीडियाचा म्हणे मी खूप मोठा आभारी आहे, की त्यांनी अशी न्यूज चालवली की ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की जे सीजीआय आहे पहिले भारताचे, ते बौद्ध आहेत. त्यांनी मला एक न्यूज काढून दाखवावी किंवा एक रेफरन्स द्यावा. आपण पीएचडी चे स्टुडंट आहात, आपल्याला समजायला पाहिजे, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, आपल्याला लोक ऐकतात. असा कोणता रेफरन्स आहे ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी दलित 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 या गोष्टीचा वापर केलाय. आणि ज्या मीडियाने हे चालवलंय ती गोदी मीडिया नव्हे, तो मधला माकड असतो. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही थोडीशी तुमची रिसर्च वाढवा आणि त्याच्यावर थोडं वर्क करा. तुम्ही डॉक्टरेट आहात, पीएचडी आहात. दुसरी गोष्ट, इलेक्शन लागलं की तुम्ही बाहेर येता, आणि इलेक्शन गेलं की तुम्ही कुठेतरी विपश्यनेला किंवा आय थिंक तुम्ही मेडिटेशन मध्ये तुमचा पूर्ण टाइम इन्व्हेस्ट करता, असं आम्हाला दिसून येतं. आता तुम्ही म्हणताल तुम्ही ग्राउंडवर कामं करत नाही, तुम्हाला कसं माहिती? तर तुम्ही थोडीशी चौकशी करावी. ग्राउंडवर सगळेच कामं करतात, पण इलेक्शन आल्यावरच असे काही मंडळी बाहेर येतात आणि इकडून तिकडून क्रेडिट घ्यायचं, याच्या त्याच्याकडनं क्रेडिट घ्यायचं आणि आपल्या पोळ्या भाजायच्या. हे जुनं राजकारणाचं एक म्हणतात ना, एक स्ट्रॅटेजिक पॅटर्न आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे माझी तुम्हाला कृपया करून विनंती असेल की दुसऱ्यांना जेव्हा तुम्ही पॉलिटिकल पॉलिटिकल म्हणता, तेव्हा आपण स्वतः जरांगे पाटील यांच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर नमो बुद्धाय, बुद्धम शरणम या गोष्टी करायच्या वार्ता करत नका जाऊ. मला असं वाटतं, पहिलं आपण स्वतः किती दलितातून बुद्धांकडे आकर्षित झालोय, किती प्रज्ञाशील करुणा आपण स्वतःही फॉलो करतो, हेही आपण बघितलं पाहिजे. सीजेआयच्या विषयावर जो सुजातदादांनी ज्या पद्धतीने आक्रमण केलं किंवा ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केली या भारताच्या संविधानाने, हे आंबेडकर म्हणून त्यांना तुम्ही बोलताय किंवा सुजात म्हणून त्यांना तुम्ही बोलताय, पण भारताच्या संविधानाने भारताच्या प्रधानाला जेवढे राईट्स दिले आहेत, तेवढेच राईट्स या भारतातल्या एखाद्या सफाई काम करणाऱ्या कामगाराला सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला, पहिल्या फळीपासून शेवटच्या फळीपर्यंत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. माझं असं म्हणणं आहे, आपण पीएचडी केला आहात, आपण नेते आहात, आपल्याला खूप लोक फॉलो करतात, आपल्या पाठी जनता आहे असं तुम्ही म्हणता, बरीच जनता आहे आपल्या पाठी. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे असंही तुम्ही म्हणता. तुम्ही जवळपास एक 5 ते 6 वेळा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः बाबासाहेब का परिवार, बाबासाहेब का परिवार हे तुम्ही यूज केलेलं आहे. मला हे सांगा की बाबासाहेबांनी स्टार्ट केलेले जेवढेही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याच्यानंतर म्हणजे मिलिंद कॉलेज आहे, सिद्धार्थ कॉलेज आहे, ठीक आहे, म्हणजे मी तर बहिष्कृत हितकारणी सभापासून समता दल पासून मी हेच मानतो की या सगळ्याही त्याच रेंजच्या एक म्हणजे त्या फळीतल्या एक इन्स्टिट्यूट होत्या ज्याच्यामध्ये आपल्या लोकांना एज्युकेट केलं गेलं. अशा किती इन्स्टिट्यूट आपण चालू केल्या, अशा किती इन्स्टिट्यूट आपण बांधल्या, किती रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपण स्वतः ओपन केल्या. जेवढा पैसा आपण इलेक्शन मध्ये इन्व्हेस्ट करतो, तेवढ्याच पैशामध्ये एखादं रिसर्च इन्स्टिट्यूट ओपन झालं असतं ना. त्यामुळे आपण कोणावर टीका करताय, कशा टीका करताय, आणि नंतर तुमचे हे क्वेश्चन पण येतात किंवा तुम्ही असे अपीलही करता की आम्हाला बोललं जातं, आमच्यावर आक्रमण होतं. पण त्या अगोदर आपण विचार करावा की आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, कशासाठी बोलतोय. तुम्ही त्यांना अप्रिशिएटही करू शकतात, कारण तेही बौद्ध आहे. वयाच्या एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलं. आपल्या बुद्ध कम्युनिटीचा एक व्यक्ती, एक युवा आपलं मत मांडतोय निडरपणे, त्याचे विचार मांडतोय, यालाही तुम्ही तेवढंच जुमानलं पाहिजे होतं. त्यामुळे तुम्ही आम्हाला इंटेलेक्च्युअल गोष्टी शिकवू नका. तुम्ही आम्हाला अशा गोष्टी द्या ज्या गोष्टींची आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि पॉलिटिक्स ही तुम्ही स्वतः पहिली बंद करा आणि दुसऱ्यांवर नंतर टीका करणे बंद करा. त्याचसोबत
आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्ही असं म्हणता की बाबासाहेबांनी देशाला आणि दलितांना बुद्ध धम्म 1956 मध्ये इंट्रोड्यूस केला किंवा दिला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही प्रोसेस खूप पहिली चालू होती. ही प्रोसेस खूप अगोदर चालू झालेली. 1935 ची महार कॉन्फरन्स, मुक्तिकोण पथ्ये, हे सगळं वाचा. कारण तुम्ही या व्हिडिओमध्ये 5 ते 6 वेळा आंबेडकर परिवार हे नाव घेतलं आहे. आणि आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही हे वाचन जरा अजून चांगल्या पद्धतीने करताल आणि तुमचे स्टेटमेंट्स हे तुम्ही क्रिस्टल क्लिअर ठेवताल, जेणेकरून तुम्हाला अंधाधून फॉलो करणारी लोक हे त्यांच्यापर्यंत व्यवस्थित गोष्टी पोहोचतील आणि खरं रीड रिअल बाबासाहेब आंबेडकर हे पोचतील, अशी आम्ही अपेक्षा करतो. जय भीम, नमो बुद्धाय आणि जय संविधान.